लवांड्यांसाठी पिस्तूल सोडा, साधी खेळण्यातली बंदूक सुद्धा न्यायची गरज नव्हती असं विधान संग्राम भंडारे यांनी केलं। गुरुवार्यांना घुसखोर म्हटल्यामुळे विकास लवांडेंना धमक्यांचे फोन येतात असं संग्राम भंडारे म्हणतायत। म्हणायचं होतं काय तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं, तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं। संग्राम भंडारे आपल्या सोबत आहेत। मी कीर्तनकार म्हणू की नाही तुम्हाला हा प्रश्न पडला, कारण की इतके प्रक्षोभक हे सगळे विधानं आहेत। बापू, हा देश संविधानावर चालतो। हा देश संविधानावर चालतो। मी हिंदू आहे आणि संविधानानं प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा प्रचार प्रसार रक्षण करण्याचं स्वातंत्र्य दिलंय। त्यामुळे मी माझ्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वाढीसाठी काम करतोय। मी संविधानाचा आदर करूनच ते काम करतोय। अशा पद्धतीने धमकी देणं, तुम्ही ज्या प्रक्षोभक पद्धतीने त्यांच्या अंगावर जात होता, खरं तर हे जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यांनी आता तक्रार केलेली आहे। तुम्हाला वाटत नाही त्यामध्ये काही प्रक्षोभक नाहीये? हे बघा, त्या विकास लवांडेनं जेव्हा घुसखोर म्हटला या साधू संतांना, आमच्या गुरुवार्यांना, तेव्हा तोच काय सांगतोय की मला दिवसाला खूप फोन येतात धमक्यांचे। अरे त्या धमक्या नाहीये, तो आक्रोश आहे। मला का धमक्यांचे फोन येत नाही, मला का अभिनंदनाचे फोन येत आहे कालपासनं? समाज मनामध्ये एक संताप निर्माण झाला होता लवांडेबद्दल की तू चुकीची विधानं करतोय, ज्यांनी धर्माचा प्रचार केलाय त्यांनाच तू घुसखोर म्हणतोय। तो संताप होता, त्यामुळे त्याला रोज एवढे फोन येत होते, धमक्या येत होत्या। त्याच्यावर किती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले। तुमच्याकडे पिस्टल होती, त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केलेले मी आहेत। पहिल्या दिवशीपासून सांगतो, लवांडे नावाच्या व्यक्तीसाठी पिस्टल सोडा, पिस्तूल सोडा, ते आपण दिवाळीला वाजवतो ना, ते टिकली टाकून, ते लहान लहान मुलं, त्याची सुद्धा गरज नाही लवांडेसाठी। सोबत एवढी लोक आणायची काय गरज होती? कोणती लोक आहे माझ्यासोबत? व्हिडिओ मध्ये दिसत आहेत। अहो, ती 4 पोरं आहे माझ्यासोबत। एका माणसासाठी 5? नाही, शाही होताची होती ना। हा आमचा सार्वजनिक समूहाचा निषेध येतो। राज्याचा गृह विभाग असेल किंवा एकूणच संत परंपरा जोपासणारे संप्रदायातली इतर मंडळी असतील, ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असलेले संग्राम बापू भंडारे यांनी न्यूज 18 मराठीला ही मुलाखत दिली आणि त्यातनं त्यांचं मनोधैर्य जे आहे ते स्पष्ट होताना दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।